विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करीत आहोत गणित भाग 2. हे आपलं पाठ्यपुस्तक गणित भाग 2. सुरुवातीला पाहूया आपण अनुक्रमणिका. म्हणजे गणित भाग 2 या विषयात आपल्याला कोणकोणती प्रकरणे आहेत. बघा, प्रकरण नंबर 1 समरूपता, प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय, प्रकरण नंबर 3 वर्तुळ, प्रकरण 4 भौमितिक रचना, प्रकरण 5 निर्देशक भूमिती, प्रकरण 6 त्रिकोणमिती आणि प्रकरण 7 महत्त्व मापन. या ठिकाणी अगदी सांगायचं तर ही सगळी प्रकरणे तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे अगदी इयत्ता 9वी मध्ये याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. फक्त प्रकरण नंबर 1 समरूपता हे 9वीला नव्हतं तुम्हाला, पण त्रिकोण एकरूपता हे आपल्याला होतंच. आणि त्याचबरोबर इयत्ता 8वीला समरूपता आपण शिकलेले आहोत. त्यामुळे तेही काही नवीन नाही. वर्तुळ हे प्रकरण इयत्ता 9वीला होतं. ते जे गुणधर्म होते ते सगळे या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेतच. पण त्याशिवाय थोडंसं आता यावर्षी आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, म्हणजे सविस्तर. भौमितिक रचना हे देखील प्रकरण आपण शिकलेलं आहोत, तेच पुढे शिकायचं आहे. त्रिकोणमिती इयत्ता 9वीला आपण सोप्या पद्धतीची काही उदाहरणे शिकलो. आता यावर्षी थोडी आणखी त्यामधली सविस्तर उदाहरणे पाहणार आहोत. आणि शेवटचं प्रकरण महत्त्व मापन हे प्रकरण 9वीला आपल्याला घनफळ पृष्ठफळ हे जे प्रकरण होतं तेच या ठिकाणी महत्त्व मापन या नावाने दिलेले आहे. तर अशी ही प्रकरणे आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत. मात्र या ठिकाणी इयत्ता 10वीचा जो आपला पेपर असणार आहे, गणित भाग 2चा जो पेपर असणार आहे, त्या पेपरमध्ये असणारे जे गुण आहेत, विकल्पासह एकूण जे 60 गुण आहेत, या 60 गुणांची विभागणी या प्रकरणानुसार या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे पहिले प्रकरण समरूपता, या प्रकरणाला आपल्याला या विकल्पासहित 60 गुणांपैकी 10 गुण असणार आहेत. त्यानंतर प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय, या प्रकरणाला 7 गुण असणार आहेत. तिसरं प्रकरण वर्तुळ, या प्रकरणाला 12 गुण असणार आहेत. त्यानंतर प्रकरण नंबर 4 भौमितिक रचना 7 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रकरण नंबर 5 निर्देशक भूमिती 7 गुणांचे प्रश्न या प्रकरणावर आधारित असणार आहेत. आणि प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमिती, या प्रकरणावर देखील 7 गुण असणार आहेत. म्हणजे 7 गुणांचे प्रश्न विचारले जातील आपल्याला. आणि 7वं प्रकरण महत्त्वमापन, या प्रकरणावर आपल्याला 10 गुणांचे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे असे मिळून हे एकूण 10 पहिले प्रकरण, दुसरे प्रकरण 7 गुण, तिसरे प्रकरण 12 गुण, चौथे प्रकरण 7 गुण, 5वे प्रकरण 7 गुण, 6वे प्रकरण 7 गुण आणि 7वे प्रकरण 10 गुण, असे मिळून एकूण विकल्पासहित 60 गुणांचा हा पेपर आपल्यासमोर असणार आहे. फक्त याच्यामध्ये अशी एक नोट असू शकते की या ठिकाणी 2 गुणांची या ठिकाणी लवचिकता असू शकते कोणत्याही प्रकरणामध्ये. म्हणजे एखादे 2 गुण एखाद्या प्रकरणात वाढू शकतात किंवा एखाद्या प्रकरणात कमी होऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे गुणनिहाय या 7 प्रकरणांचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर आता यापुढे आपण पाहणार आहोत. आज आपण सुरुवात करूया पहिले प्रकरण समरूपता. तर हे प्रकरण किती गुणांसाठी आहे? 10 गुणांसाठी आहे. सर्वात जास्त गुण हे आपल्याला तिसऱ्या प्रकरणावर म्हणजे वर्तुळ या प्रकरणावर असणार आहेत. तर पहिले, तिसरे
आणि त्याचबरोबर 7वे महत्त्वमापन, ही 3 प्रकरणे आपल्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तर त्यातलं पहिलं प्रकरण समरूपता आज आपण सुरुवात करणार आहोत. बघा, समरूपता. आता या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत, तर सुरुवातीला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहणार आहोत. हे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकूण 4 गुणधर्म आहेत. एकामागोमाग एक आपण ते शिकणार आहोत. त्यानंतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचे म्हणजे भूमिती गणित भाग 2 या विषयातील या वर्षाचे सर्वात महत्त्वाचे प्रमेय, म्हणजे आपल्यासाठी परीक्षेला जे काही महत्त्वाची प्रमेय असणार आहेत त्यापैकी हे सर्वात पहिले महत्त्वाचे प्रमेय ते म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्यानंतर या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास शिकणार आहोत. त्यानंतर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचे एक आणखी या ठिकाणी गुणधर्म आहेत, तो म्हणजे 3 समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर, याच्यावरील गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत त्या आपण एका अभ्यासामध्ये अभ्यासणार आहोत. आणि आणखी एक या प्रकरणातील महत्त्वाचे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रमेय आपण शिकणार आहोत, ते म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म किंवा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ठीक आहे. तर अशा रीतीने या प्रकरणात आपण आज सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, इथून आज आपण या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. आज समरूपता, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर यावरील गुणधर्म आत्ता आपण अभ्यासणार आहोत. बघा बाळांनो, या ठिकाणी पहिला गुणधर्म, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. काय गुणधर्म आहे पहा, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचा भागाकार, हे त्यांच्या संगत पाया BC QR, संगत पाया आणि संगत उंची म्हणजे AD PS, या संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. तर बाळांनो, आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी त्रिकोण ABC, या आकृतीत आपल्याला काय दिसतंय, तर त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया असून AD ही उंची आहे. तर त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया असून PS ही काय आहे, उंची आहे. ठीक आहे. तर आपण ते या ठिकाणी पहिल्यांदा लिहूया. तर त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया असून AD ही उंची आहे. ठीक आहे. तसेच त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया असून PS ही उंची आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने हे आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत. आता
इथे गुणधर्म काय आहे पहा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, म्हणजे दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला सूत्र माहीतच आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला हे सोडवावे लागेल. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण घेऊया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे. मग आता सुरुवातीला त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC. मग या ठिकाणी म्हणून या ठिकाणी लिहूया आपण, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद गुणोत्तर म्हणजेच भागिले एरिया ऑफ त्रिकोण दुसरा त्रिकोण PQR बरोबर. आता या ठिकाणी हेच त्रिकोण क्षेत्रफळाचं सूत्र या त्रिकोणात लागू करायचं आहे, म्हणजेच 1/2 गुणिले पाया. आता या त्रिकोणाचा त्रिकोण ABCचा पाया BC ओके गुणिले त्याची उंची, या त्रिकोणाची उंची AD ही या ठिकाणी लिहिली आपण, छेद. आता एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोण PQR मध्ये 1/2 गुणिले त्याचा पाया आहे QR गुणिले त्याची उंची आहे PS. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण लिहिलेले आहे. काय तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD छेद 1/2 गुणिले QR गुणिले PS. आता या ठिकाणी बाळांनो 1/2 निघून जातील, म्हणजे शिल्लक काय राहील तर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. आता म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. आता या ठिकाणी BC QR AD PS या दोन त्रिकोणांच्या काय आहेत तर संगत पाया आणि संगत उंची आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी आपण काय सिद्ध केले तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचे संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे, तर यावरून हे आपल्याला सिद्ध करता आले की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण समजा असे घेतले एरिया ऑफ त्रिकोण ABC म्हणजेच A1 आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे A2 जर असे घेतले आणि एका त्रिकोणाचा पाया B1 त्याची उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची त्याची H2 घेतली तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय होईल ते आपण या ठिकाणी लिहूया. इथे असं लिहूया आपण, एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 आणि दुसऱ्या
त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय मिळेल आपल्याला, तर या ठिकाणी म्हणजेच A1/A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. लक्षात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गुणधर्म 1 शिकलेले आहोत. गुणधर्म 1 काय आहे, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची, पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. तर अशा रीतीने हा पहिला गुणधर्म आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. आता यापुढे आपण शिकूया दुसरा गुणधर्म, गुणधर्म 2. गुणधर्म दुसरा असा आहे बघा, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. काय, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते, असा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात. मग आता या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR असे हे दोन त्रिकोण आहेत. आता या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये पाया BC हा पाया आहे आणि AD ही त्याची उंची H आहे. तसेच त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया असून या ठिकाणी PS म्हणजेच H ही उंची आहे. मात्र या दोन त्रिकोणांची जी उंची आहे म्हणजेच AD आणि PS या दोन्ही समान आहेत. मग आता या ठिकाणी आपण असे म्हणूया, त्रिकोण आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये AD बरोबर PS बरोबर H. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. मग आता म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे. म्हणजेच BC गुणिले AD छेद QR गुणिले PS बरोबर BC गुणिले AD म्हणजेच काय आहे H आणि या ठिकाणी QR गुणिले PS सुद्धा किती आहे H आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी आता H निघून गेले म्हणजेच मग काय राहिले तर BC छेद QR, BC छेद QR. तर
या ठिकाणी आपण हे सिद्ध केले की समान उंची असलेल्या या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. ठीक आहे. तर म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC आणि QR हे त्यांचे पाये आहेत. म्हणजेच या ठिकाणी B1 छेद B2 म्हणजे समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. असा हा गुणधर्म क्रमांक 2 आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे, शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता यापुढे आपण शिकणार आहोत गुणधर्म क्रमांक 3. हा गुणधर्म क्रमांक 3 काय आहे पहा. तर समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. काय आहे. समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजेच समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते, असा त्याचा अर्थ आहे. आता पहा, या ठिकाणी आपल्यासमोर एक आकृती आहे. या ठिकाणी बघा, त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे आपल्यासमोर आणि APB हा दुसरा त्रिकोण आहे. बरोबर आहे. ABC आणि APB हा दुसरा त्रिकोण, असे हे दोन त्रिकोण आहेत. तर या दोन्ही त्रिकोणांचा पहा, जर आपण पाहिलं तर त्रिकोण ABC चा पाया AB हा त्रिकोण ABC चा पाया आहे आणि CD ही त्याची उंची आहे. तर त्रिकोण APB याचा रेख AB हा पाया असून PQ ही त्याची उंची आहे. याचाच अर्थ त्रिकोण ABC आणि त्रिकोण APB यांचा AB हा पाया सामायिक किंवा समान आहे. बरोबर आहे की नाही. तर आता या ठिकाणी त्रिकोण ABC व त्रिकोण ABC व त्रिकोण APB यांचा रेख AB हा पाया समान आहे किंवा सामायिक आहे, असे आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कशी ते आपण पाहूया. तर आता या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आता एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण APB बरोबर पाया ABCचा पाया AB गुणिले त्याची उंची CD छेद त्रिकोण APB याचा पाया AB गुणिले त्याची उंची PQ बरोबर AB गुणिले CD म्हणजेच H1 आणि या ठिकाणी AB गुणिले PQ म्हणजे H2. ठीक आहे. मग आता पहा, AB हे दोन्ही निघून गेले. म्हणजेच मग काय राहिले बाळांनो, या ठिकाणी H1 छेद H2 म्हणजे या ठिकाणी बघा, समान पाया असलेल्या
समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात, हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. आलं लक्षात बाळांनो? तर अशा रीतीने हे 3 गुणधर्म झाले. आता गुणधर्म क्रमांक 4. आता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आपला चौथा गुणधर्म. हा गुणधर्म काय आहे पहा. समान पाया व समान उंची असलेल्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1:1 असते. ठीक आहे. तर आता पहा, या ठिकाणी या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी बघा, त्रिकोण LMN हा त्रिकोण दिसतोय आपल्याला. त्रिकोण LMN हा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोण KMN हा दुसरा त्रिकोण आहे. बरोबर. त्रिकोण LMN हा एक त्रिकोण आणि त्रिकोण KMN हा दुसरा त्रिकोण. आता या 2 त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोण LMN याचा पाया MN आहे. आलं लक्षात? आणि त्रिकोण KMN या त्रिकोणाचाही पाया MN आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचा पाया MN हा सामायिक म्हणजे समान आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एक दिलं आहे की रेषा LK समांतर रेषा MN. रेषा LK समांतर रेख MN म्हणजेच या समांतर रेषा आहेत. आता याचा अर्थ त्रिकोण LMN व त्रिकोण KMN हे दोन्ही जे त्रिकोण आहेत हे या 2 समांतर रेषांमध्ये स्थित आहेत, म्हणजे बद्ध आहेत. आणि त्यामुळे त्यांची उंची ही देखील कशी असणार आहे? समान असणार आहे. म्हणजेच त्रिकोण LMN व त्रिकोण KMN यांचा पाया MN हा सामायिक किंवा समान असून त्यांची उंची देखील समान आहे. मग या ठिकाणी एक लक्षात ठेवा की दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे देखील समान असतात. मग या गुणधर्माचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे. पहा, तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला असं लिहावं लागेल त्रिकोण LMN त्रिकोण LMN व त्रिकोण KMN. त्रिकोण LMN व त्रिकोण KMN यांचा रेख MN हा पाया समान आहे. बरोबर. आणि रेषा LK समांतर रेख MN. रेषा LK समांतर रेख MN म्हणजेच हे 2 त्रिकोण, हे 2 त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये स्थित किंवा बद्ध असल्याने त्यांची उंची देखील समान आहे.
उंची देखील समान आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळे देखील समान असतील. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर एरिया ऑफ त्रिकोण KMN. म्हणजे या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत हे आपण दाखवले. आता या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे समान आहेत म्हणून त्यांचे गुणोत्तर काय येईल तर 1:1 म्हणून एरिया ऑफ त्रिकोण LMN त्यास एरिया ऑफ त्रिकोण KMN म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय मिळणार आपल्याला 1:1 असे मिळेल. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्माचा ह्या चौथा गुणधर्म म्हणजेच एकूण 4 गुणधर्म आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. ठीक आहे. हे 4ही गुणधर्म आपल्या लक्षात आले असतील अशी मी आशा करतो. आणि यापुढे आता आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 3 वरील कृती अभ्यासणार आहोत. कृती अशी आहे पहा. पुढील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. म्हणजे खाली रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. पहा या ठिकाणी ही अशी उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत. या ठिकाणी या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. ठीक आहे. तर पहिली कृती बघा, ही आकृती या ठिकाणी या आकृतीमध्ये बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण APQ यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण APQ हा आतला छोटा त्रिकोण, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितले आहे. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढण्यासाठी आपला पहिलाच गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म. पहिला गुणधर्म काय तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. तर आता पाया म्हणजे त्रिकोण ABC, त्रिकोण ABCचा पाया BC म्हणजे या ठिकाणी काय येईल बाळांनो BC गुणिले त्याची उंची. आता त्रिकोण ABC याची उंची काय आहे बाळांनो तर AR काय येणार AR ही त्याची उंची छेद एरिया ऑफ त्रिकोण APQ. आता APQ हा जो त्रिकोण आहे, आता APQ या त्रिकोणाचा पाया कोणता आहे बाळांनो तर PQ. कोणता पाया आहे PQ. तर तो या ठिकाणी मी लिहिणार आहे. एरिया त्रिकोण APQचा पाया आहे PQ गुणिले त्याची उंची. आता मला सांगा APQ या त्रिकोणाची उंची पाया PQ आणि उंची कोणती आहे बाळांनो AR. ठीक आहे. तर मी या ठिकाणी AR लिहिलेले आहे. आता पहा या ठिकाणी अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही ठिकाणी AR आहे. म्हणजेच या ठिकाणी AR जर कॅन्सल झाले होईलच ते कॅन्सल. हे कॅन्सल होऊन उत्तर काय राहणार आहे आपल्याकडे BC छेद PQ. काय राहील BC छेद PQ. म्हणजेच या ठिकाणी आता BC म्हणजे त्रिकोण ABCचा पाया झाला आणि PQ हा त्रिकोण APQचा पाया झाला. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण APQ यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे आले. ठीक आहे. कारण काय तर या दोन्ही त्रिकोणांची उंची AR ही काय होती समान उंची होती. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण कसे होते समान उंचीचे त्रिकोण. म्हणून या ठिकाणी आपण कारण लिहूया कंसात समान उंचीचे त्रिकोण.
हे या ठिकाणी आपण याला कारण दिलेले आहे. ठीक आहे. तर हे कारण सुद्धा लिहिणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता पुढे दुसरं उदाहरण, या कृतीमधील दुसरे उदाहरण. या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये त्रिकोण LMN हा एक त्रिकोण आपल्याला दिसतोय आणि DMN हा दुसरा त्रिकोण दिसतोय. आता जर पाहिले तर या त्रिकोण LMN याचा पाया MN आणि उंची LP आहे. तसेच त्रिकोण DMN चा पाया MN आणि उंची DQ आहे. याचाच अर्थ त्रिकोण LMN आणि त्रिकोण DMN यांचा MN हा पाया सामायिक आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहूया काय, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच पाया आणि उंची संगत उंची हे आपल्याला गुणाकारात ठेवावे लागतील. त्रिकोण LMN चा पाया आहे MN गुणिले त्याची उंची आहे LP छेद त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण DMN. आता DMN या त्रिकोणाचा पाया MN गुणिले त्याची उंची आहे DQ. तर आता पहा, MN निघून जाईल आणि राहील काय, LP छेद DQ. LP छेद DQ. म्हणजेच आता या ठिकाणी या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. म्हणून समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात. बघा, LP आणि DQ या त्यांच्या उंची यांच्या प्रमाणात या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी हे आपले दुसरे उदाहरण या कृतीमधील. मात्र याला कारण देणं आवश्यक आहे. या ठिकाणी काय समान होतं, पाया की उंची. तर बाळांनो, या ठिकाणी MN हा पाया समान होता. मग या ठिकाणी कारण लिहूया आपण, समान पाया असलेले त्रिकोण. समान पाया असलेले त्रिकोण हे आपण कारण दिले त्या ठिकाणी. आता यापुढे आपण पाहणार आहोत आपल्या या कृतीमधील तिसरे उदाहरण. आता पहा, या तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, त्रिकोण ABC हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये बिंदू M हा रेख ABचा काय दिलेला आहे, मध्यबिंदू दिला आहे. ज्या अर्थी तो मध्यबिंदू आहे त्या अर्थी AM बरोबर BM किंवा MB. AM बरोबर BM याचा अर्थ या ठिकाणी AM आणि BM हे समान आहेत, कारण बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी रेख CM ही या त्रिकोण ABCची काय आहे बाळांनो, मध्यगा आहे. तर आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहे. बघा, त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण AMC म्हणजे हा त्रिकोण छेद एरिया ऑफ त्रिकोण BMC म्हणजे AMC हा एक त्रिकोण आणि BMC हा दुसरा त्रिकोण. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. मग आता पहा, या ठिकाणी या दोन त्रिकोणांचे जर आपण पाहिले तर त्रिकोण AMC व त्रिकोण BMCचा बिंदू C हा कसा आहे, सामायिक शिरोबिंदू आहे. बघा, त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMC यांचा बिंदू C हा सामायिक शिरोबिंदू आहे. तसेच बिंदू A, M आणि B हे एकरेषीय म्हणजे एका रेषेवर असल्यामुळे या ठिकाणी असून आहेत. याचा अर्थ या ठिकाणी त्यांची उंची बाळांनो समान आहे. आणि त्याचबरोबर M हा रेख ABचा मध्यबिंदू असल्याने AM बरोबर BM म्हणजे त्यांचा पाया देखील समान आहे. मग आता या ठिकाणी सुरुवातीला त्यांची उंची समान असल्यामुळे आपण काय लिहिणार आहोत, या ठिकाणी AM छेद
बी एम. मग या ठिकाणी ए एम छेद बी एम. ठीक आहे. आता ए एम छेद बी एम आपण लिहिले, मात्र ए एम बरोबर बी एम, कारण एम हा रेख ए बीचा काय आहे, मध्यबिंदू आहे. म्हणून या ठिकाणी ए एम छेद बी एमच्या जागी मी पुन्हा काय लिहिणार आहे, ए एम लिहिणार आहे. मग आता ए एम छेद ए एम आपल्याला काय मिळणार आहे, गुणोत्तर 1/1 मिळणार आहे. आलं लक्षात. म्हणजेच 1/1 याचा अर्थ एकास 1. म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ए एम सी आणि एरिया ऑफ त्रिकोण बी एम सी यांचे गुणोत्तर आपल्याला काय मिळाले, तर एकास 1 मिळालेले आहे. आता याला जे कारण आहे ते आपल्याला मात्र द्यावे लागणार आहे, आणि ते कारण आपण या ठिकाणी देणार आहोत. काय तर त्रिकोण ए एम सी व त्रिकोण बी एम सी यांचा बिंदू हा कोणता आहे, सी. बिंदू सी हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि या ठिकाणी बिंदू ए एम आणि बी हे काय आहेत, एकरेषीय आहेत. आणि बिंदू ए एम बी हे एक रेषीय असून ए एम बरोबर बी एम. म्हणजेच यांचा पाया आणि उंची दोन्ही समान आहेत. म्हणजेच त्रिकोण ए एम सी व त्रिकोण बी एम सी यांचा पाया व उंची समान आहे. तर हे झाले बाळांनो या ठिकाणी या उदाहरणाला या ठिकाणी आपण हे कारण द्यावयाचे आहे. तर अशा रीतीने बाळांनो आपण या ठिकाणी समरूपता या प्रकरणाला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी बघा काय शिकलोय, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, एकूण 4 गुणधर्म या ठिकाणी शिकलो. सर्वात पहिला गुणधर्म पुन्हा एकदा पाहूया आपण. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. त्यानंतर दुसरा गुणधर्म समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. त्यानंतर तिसरा गुणधर्म समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे 3 गुणधर्म त्यानंतर आपण अभ्यासला तो गुणधर्म क्रमांक 4 समान पाया व समान उंची असलेल्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे ही समान असतात व या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे एकास 1 असते. लक्षात बाळांनो. तर असे हे 4 गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 3 वरील या ठिकाणी आपण कृती जी होती ही कृती, त्या कृतीमधील एकूण 3 उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. नक्कीच
मला अशी आशा वाटते तुम्हाला हे एवढा भाग शिकवलेला समजला असेलच. यापुढे आपण सराव संच 1.1ला सुरुवात करणार आहोत. ते मात्र पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. ओके.